अमरावती मध्यवर्ती कारागृहात बॉम्ब सदृश फटाके फुटण्याच्या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेतली आहे। नागपूर येथील 6 सदस्यीय दक्षता पथकाने तपासणी केली असून त्यांच्या अहवालानंतर कारवाई होणार आहे। तर वॉच टॉवरवरील 2 सुरक्षा रक्षकांवर निलंबनाची कारवाई होण्याची चर्चाही वर्तुळात आहे। नागपूर कारागृह प्रशासन पूर्व विभागाच्या डीआयजी स्वाती साठे यांच्या आदेशानुसार नागपूर येथील दक्षता पथकाने अमरावती मध्यवर्ती कारागृहात बराकींसह परिसराची पाहणी केली। तसंच कैद्यांची तपासणी देखील करण्यात आली। यावेळी दक्षता पथकाने कारागृहाच्या मागील बाजूस गेलेल्या अमरावती नागपूर द्रुतगती महामार्गावरून बारुदाचे 2 फटाके सोडण्यात आले, तेव्हा वॉच टॉवरवरील सुरक्षा रक्षकांनी हा प्रकार वेळीच थांबवला असता तसा प्राथमिक अंदाज व्यक्त केला। या समितीत 4 अधिकारी आणि 2 कर्मचारी तपासणीसाठी अमरावती कारागृहात आले होते। आता नागपूर येथील 6 सदस्यीय दक्षता पथकाने तपासणी केली असून त्यांच्या अहवालानंतर कारवाई होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे।